2005 मध्ये मी सुरू केल्यानंतर साधारण 2010-2012 मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा मी जॉईन केलं ॲज अ मेंबर आणि डिरेक्टर. 2012 डिरेक्टर झालो. मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा ही तुमची आपण काय म्हणू शकतो की सातारा जिल्ह्यातल्या उद्योजकांची असोसिएशन, एक ॲपेक्स बॉडी आहे. ॲपेक्स बॉडी. आणि 1975 आमची MIDC सुरू झाली. 1987 साली एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जे काही फर्स्ट जनरेशनचे उद्योजक होते ते आले. कोणी साताऱ्याच्या बाहेरून आलेले होते, काही साताऱ्यातले होते. अशा 20-25-30 लोकांनी मिळून ती सुरू केली. ऑफिस असं नव्हतंच, कुठंतरी कुणाच्या तरी शेडमध्ये बसायचं, मिटिंग्स करायच्या, उद्योजकांना ज्या येणाऱ्या अडचणीत त्या शासन दरबारी मांडायच्या. असं तेव्हापासून ते सुरू झालं आणि त्याला त्यांनी एक ते फॉर्मल स्वरूप दिलं. ते पहिल्यांदा सुरुवातीला 4 वर्षाचा टेन्युअर होता त्या बॉडीचा. नंतर मग ते चेंज होऊन एव्हरी 2 इयर्स ती बॉडी चेंज होत गेली. 2012 साली मी पहिल्यांदा संचालक झालो. तेव्हापासून आजपर्यंत मी तिथं डायरेक्टर म्हणून काम करतो आहे. 2016 साली मी सेक्रेटरी म्हणून असोसिएशनची जबाबदारी घेतली. ते त्यानंतर सलग 8 वर्ष मी म्हणजे 4 टर्म्स मी सेक्रेटरी म्हणून काम केलं. मग कसं आहे की नवीन टीम्स तयार झाल्या पाहिजेत, नवीन लिडरशिप तयार झाली पाहिजे, सगळ्यांना इन्व्हॉल्व करता आलं पाहिजे. याच्यासाठी कारण कसं असतं की मे बी आय वॉज डुईंग गुड जॉब ॲज अ सेक्रेटरी. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक अध्यक्षाला वाटायचं की हाच आपला सेक्रेटरी आहे. सो मग ह्या वर्षी माझे दुसरे मित्र म्हणजे आमचे अध्यक्ष आहेत आणि दुसरा मित्र माझा सचिव झाला. ही इज ऑल्सो डुईंग गुड जॉब. आणि मग हे झालं की ओके फाईन, आता नवीन नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. आपण बाजूला थांबून त्यांना ऑपॉर्च्युनिटी देऊया, सपोर्ट केला पाहिजे. जिथं लागेल तिथं काय आपण, जिथं कमी तिथं आम्ही म्हणतो त्या टाईपमध्ये आपण काम करायचं.